हाय, मी वर्षा फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत मेथीची धपाट्याची रेसिपी. तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी बारीक चिरून घेतलेली मेथी, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीरची पेस्ट, तीळ, ओवा, हळद आणि बेसन पीठ. तर सुरुवातीला मी इथे या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. त्यानंतर याच्या निम्मे म्हणजेच 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेणार आहे. हे ज्वारीचं पीठ आहे आणि ते छोट्या वाटीने बेसन पीठ घेणार आहे. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि किती आपल्याला पाहिजे, धपाटे किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार आपण इथे कमी जास्त करू शकतो. आता मी याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर जी हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर आणि जिरं टाकून केलेली जी पेस्ट होती ते टाकून घ्यायची आणि नंतर तीळ आणि ओवा टाकून घेणार आहे आणि नंतर हळद, चवीनुसार मीठ आणि इथे चिरून घेतलेली मेथी आणि मेथीला पीठ हे एकदम व्यवस्थित लागेल असं छान असं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने मिक्स केलं ना की जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा तो एकजीव होऊन पूर्ण असं मेथी हे होते. नाहीतर मग काय होतं की पूर्ण मेथीला आपण स्प्रेड केलं ना की छान असं एकजीव पीठ होतं या पद्धतीमध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याचं कणिक मळून घेणार आहोत. कणिक अशी घट्टसरच मळून घ्यायची सुरुवातीला. आणि इथे मी कुठल्याही भाजणीचा वापर केलेला नाही आहे. जो आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ असतं त्याच्यामध्येच बनवलेलं आहे. त्याच्यामुळे झटपट असं तयार होतात. आणि शेवटी थोडंसं हाताला पाणी घेऊन एकजीव करून त्याचं छान अशी कणिक मळून घ्यायची. आता याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे जेणेकरून 10 मिनिटे आपण साईडला ठेवून देऊ मुरण्यासाठी, तर तो कडक होणार नाही. त्यासाठी याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतर मग असा एक कपडा घेऊन तो पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घेऊन नंतर त्यावर करायला घ्यायचे. कपड्याला भरपूर असं पाणी असलं पाहिजे. कपड्याला जर पाणी नसेल तर तो चिटकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कपड्याला भरपूर पाणी पाहिजे. हे बघा, या अशा पद्धतीने मी पाणी खाली टाकून घेणार आहे आणि हलक्या हाताने थापून घेणार आहे. जास्त जोरात सुद्धा थापायचं नाही कारण चिटकण्याची शक्यता असते कपड्याला. आणि तव्यावर टाकण्याच्या अगोदर छान असं त्याला तेल लावून घ्यायचं पूर्णपणे आणि तव्यावर सुद्धा तेल टाकून घ्यायचं जेणेकरून ते थालीपीठ आहे ते चिटकणार नाही. पूर्ण आत्ताच जर तेल लावलं ना की छान असं खरपूस भाजल्या जातं आणि चवसुद्धा छान लागते. त्याच्यामुळे आत्ताच तेल लावून घ्यायचं. आता तेल लावलं ना की नंतर तेल लावायची गरजसुद्धा पडत नाही.
हे बघा या पद्धतीमध्ये खरपूस असं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी आणि छान असं दही गूळ लोणचं यासोबत तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।